हॅलो एव्हरीवन, मी प्राजक्ता. खोकल्यावर हळदीचे दूध हे खरोखरच एक रामबाण उपाय आहे. हळदीमध्ये असलेल्या कर्क्युमिनमुळे शरीरातील सूज आणि जंतू कमी होण्यास मदत होते. गेल्या 4-5 दिवसापासून कुल्लूला जरा खोकला होता, तर त्याला मग मी सकाळ संध्याकाळ हळदीचे दूध प्यायला देत होते. आज करूया किचन क्लिनिंग थेरपी. लोकांसाठी ही फक्त कामाची सुरुवात असेल, पण माझ्यासाठी एक थेरपी आहे. स्वयंपाकघराची स्वच्छता म्हणजे घराचा मूड सेट करणं आहे. घराचं मूड सेट असलं की मस्त असं पॉझिटिव्ह वाईब येतं घरामध्ये. डब्यांची सुबक मांडणी आणि मसाल्याचा तो मंद सुगंध, हे सगळं करताना ना मनातला ताण कुठल्या कुठे पळून जातो. जेव्हा माझं किचन लख्ख चकचकायला लागतं ना, तेव्हा घरातली पॉझिटिव्ह एनर्जी खऱ्या अर्थाने जागृत होते असं मला वाटतं. स्वच्छ किचन म्हणजे केवळ टापटीपणा नाही, तर तो आनंदाचं एक गुपित आहे. स्वच्छता आली की सुख आपोआप येतं असं मला वाटतं. म्हणून घराची नेहमी स्वच्छता करत राहा आणि मनातले विचार त्या स्वच्छतेसोबत गाळून टाका. जितकंही टेन्शन आहे डोक्यामध्ये, तितकंही तुम्ही विसराल. तर मैत्रिणींनो, तुमचं आजचं क्लिनिंग झालंय का? नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत बाय.